म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालंय, परवा ना माझ्या भाच्याचं लग्न ठरलं म्हटलं चला कांदे पोहे वगैरे काहीतरी खायला मिळतील. काय झालं, माझा प्रॉब्लेम काय झाला, माझं झालं लव्ह मॅरेज, त्यामुळे कांदे पोहे वगैरे असा काही प्रकार मला मिळाला नाही हो खायला. बरं लग्नानंतर मी बायकोला म्हटलं की कर की जरा कांदे पोहे. अगदी त्याच वेळी पाहिजे असं कुठे काय, तर ती सुद्धा मला म्हणे अगदी ह्याच वेळी पाहिजे असं कुठे काय. त्यामुळे मी काही कांदे पोहे कर वगैरे सांगितलं सोडूनच दिलंय. म्हणजे साधारणपणे मी काही सूचना केली की धुडकावून लावायची म्हणजे मला असं मानसिक तयारी मी करूनच घेतलेली आहे की नाही. तर मुद्दा काय होता, तर भाच्याचं लग्न ठरलं. मी भाच्याला विचारलं काय मग काय कांदे पोहे वगैरे, तर त्याने मला माझ्याकडे असं बघितलं, म्हणजे त्या नजरेत असं होतं तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर ये, नाही तर घरी जा. मग मी म्हटलं ठीक आहे चल माझ्या, आम्ही कॅफेमध्ये भेटणार आहोत. ओ माय गॉड, म्हटलं चला कॅफेमध्ये. तर कॅफेमध्ये मी त्याला हळूच विचारलं तिकडे मिसलेले आहे कांदे पोहे. त्याने परत हे माझ्याकडे बघितलं, अतिशय तुच्छतापूर्ण नजरेने बघितलं. म्हणजे ठीक आहे चल. तिथे गेल्यानंतर त्याने मस्त कॉफी मागितली. बरं कॉफी आणि असं फेस, कॉफी एवढी वरती एवढा फेस वगैरे असं सगळं छान होतं सगळं. आणि त्या थोडक्यात तेवढ्यात ती मुलगी पण आली जिच्याशी तो लग्न करणार होता. त्या मुलीने काहीतरी समथिंग काय ग्रीन टी वगैरे असं काहीतरी मागवलं. मी आपलं कॉफी पितोय, अतिशय विचित्र नजरेने त्या ग्रीन टीकडे बघत होतो. मी सहज विचारलं, राहवलं नाही ना शेवटी, म्हणजे कसं हे कांदे म्हणजे खाणं आणि पिणं फरक आहे. विचारलं तिला काय येते, म्हणजे की पिते बरं आहे का ती. थोडं ऑफकोर्स आउटस्टँडिंग. ओ माय गॉड. म्हटलं ठीक आहे मला हे मागव. काय आपल्या पोट म्हणजे सॉलिड आहे, कॉफी चालते, त्या चहा सुद्धा चालतो, सरबत, कॉफी ते मागवलं. ग्रीन टी मागवली. ग्रीन टी मी प्यायला लागलो. 1-2 घोट प्यायल्यानंतर माझे चेहऱ्याचे भाव इतके गडद बनले होते, म्हणजे इतके असे वेगवेगळे भाव उमटले होते. ते उखडून काढायला पुढचे 2 महिने मला वेगवेगळे पदार्थ जबरदस्ती खावे लागले. तेव्हा कुठे माझा चेहरा असा परत होता तसा झाला. मग मी तिला विचारलं कसं काय चाललंय काय चाललंय. मी तिकडे काम करते, इथे हे ते माझं टायमिंग असं आहे. मग खाण्यापिण्याची माझा शेवटी इंटरेस्ट तो वाटणार ना, किती पैसे कमवतेस त्यापेक्षा तू खातेस काय याच्याकडे माझा इंटरेस्ट. मग ती काय खातेस, म्हटलं काय नथिंग, म्हणजे मी सकाळी सॅलड खाऊन जाते, मग त्यानंतर अच्छा खाते, मग मी तच्च खाते, मी गोड खात नाही, मी तुपकट खात नाही, तेलखट खात नाही, भात खात नाही. माझे हळूहळू म्हणजे मी गर्भगळीत व्हायला लागलो. मग मी भाच्याला म्हटलं अरे चा, मला एक काम आठवलं रे, मी निघतो, मला नाही राहवलंच नाही. मग वाटेत मला एक देऊळ भेटलं, देवळात देवाला नमस्कार केला. देवा हे लग्न जमू नको रे बाबा. आणि सुदैवाने देवाने ऐकलं माझं. खरंच कसं जमतंय, हे खाऊ नये ते खाऊ नये, पचवायची ताकद पाय हो. पचवता आलं की सगळे जमतंय बघा. माझी कशी पचवायची ताकद आहे, आणि म्हणून मी या सीटवर बसलेलो आहे. आणि आता मी खूप बोललो की नाही, कमाल आता मी खूप बोललोय. आता माझी खाण्याची वेळ झालेली आहे. आज आपल्याकडे वेगवेगळे पदार्थ दाखवायला कोण आलंय आणि ते काय पदार्थ दाखवणार हे आपण जाणून घ्यायचंय. नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? माझं नाव विद्या तामनकर. बरं, कुठे राहता आपण? पुण्याला नारायणपेठेमध्ये. बरं, काय करता? आता मी घरी माझे केटरिंगच्या ऑर्डर्स घेते. त्यापूर्वी मी नोकरी करत होते. 20 वर्षाची नोकरी झाल्यावर नोकरी सोडली आणि हेच सुरुवात केली. घरी कोण कोण आहे? घरी आता मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे. बरं, काय करते ती? ती हेच करते, पण ती परदेशात आहे, आता स्वित्झर्लंडला आहे. वा वा वा, काय तुम्ही देशाचं नाव. तिलाही हेच तिची आवड आहे. मग आता तिथे काय करते ती? तिथेही आपले पदार्थ करून आपल्या स्टोर्सना देते, ती इंडियन स्टोर्सना. हो, काय सांगताय? हो. मी असं ऐकलं ते माउंट इटलीच्या खाली एक वडापाववाला आहे. हो आहे, तिथे वडापाव मात्र मिळतो. मी 4-5 वेळा जाऊन आलो. ते माउंट इटलीवरून खाली मस्तपैकी गरम गरम वडापाव आणि आपल्यासारखा चहा. हा, फक्त दुर्दैव असं तो मराठी माणसाचा वडापाव नाहीये, तो मला वाटतं पंजाबी किंवा तमिळ असो. तिथे वडापाव मिळतो हे फार महत्वाचं. आता तुमच्याकडे तुम्ही जे काय ऑर्डर्स वगैरे घेते त्या कशा प्रकारचे असतात? म्हणजे ते सगळे असतात, स्नॅक्स असतात, दिवाळीचे पदार्थ असतात किंवा रोजचं जेवण सुद्धा, पण डबे ह्या स्वरूपात नाही.
बरं. जर काही जेव्हा फंक्शन असतं एखाद्या मुंज घरी. किंवा साखरपुडा हां. असेल तेव्हा. किंवा घरामध्ये असं काही वाढदिवस असतो किंवा छोटी फंक्शन फंक्शन छोटी फंक्शन. तर त्याला संपूर्ण जेवण पण आम्ही देतो. ओके, आज आम्हाला उत्सुकता आहे तुम्ही आज काय दाखवणार, कारण तुमचा हात बसलेला आहे आता. हा नाही का, हात बसलेला असताना हाताला एक वेगळी चव येते आणि माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि आमच्या खवय्यांच्या पेक्षा म्हणजे खवय्ये जे त्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलंच असतं कायम, होय की नाही. आणि आमच्या गृहिणी आता आतुरतेने बघतायत आज काय पदार्थ आहेत. आपण जाऊया काय किचन? या. आमच्या खव्यानं तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? आज मी 3 पदार्थ दाखवणार आहे. 3. एक सुंठ वागून. सुंठ वागून. मेथी आवळा मिलीजुली. मेथी आवळा मिलीजुली. आणि टोमॅटोचा हलवा. टोमॅटोचा हलवा. आपण पहिल्यांदा काय बघतोय? मेथी आवळा मिलीजुली. ओके, साहित्य सांगतो मला काय काय. हा उकडलेला आवळा आहे. मोडाची मेथी आहे. गरम मसाला, जिरं, धन्याची पावडर, लाल सुकी मिरची, किसमिस, तूप, साखर, हळद, तिखट आणि मीठ. ओके, ह्याचं नाव तुम्ही काय मिलीजुली? काय आवळा मेथी आवळा मिलीजुली. हे का असं नाव पडलं? काही नाही, हे दोन्ही एकत्र करणार आहोत आपण आणि काहीतरी एक छान वाटतंय हे नाव. कसं लागतं पण मेथी? आणि खूप सुंदर लागतं कारण याच्यामध्ये कारण की याच्यामध्ये मोडाची मेथी आहे ना, ती अजिबात कडू लागत नाही आणि मेथी पोटात जाणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट क्लास. मग अजून घातली तरी हरकत नाही. मला भीती तीच होती. अजिबात कडू लागणार नाही. कडू लागली तर मग मजाच गेली ना. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. आपण इथे नुसतं पॅन ठेवलेलं आहे. पहिल्यांदा तूप घालायचं आपल्याला. तूप घालायचं. ओके, सगळं घाला. आता आपण जिरं घालूयात थोडी. आता मेथी घाला. निम्म्याच्या वर टाका. लाल सुक्या मिरच्या घाला. ही बोर मिरची आहे, आपली साधी पण चालते. पण ह्याच्यात काही गंमत नाहीये ना खरं? नाही, दिसते छान आणि नंतर ही मुरते ना तेव्हा खूप छान लागते खायला. बरं. आता आवळा घाला. ह्याच्यातला आवळ्यातला आंबटपणा शिल्लक असेल का हो? थोडासा, फार नाही, किंचित. सगळा घाला. थोडासा शिल्लक असतं आंबटपणा, तुम्ही जरा ठेवला असता एखादा. नाही तसा आहे, पण अगदी खूप नाहीये कारण आपण उकडून घेतलाय ना तो, म्हणून कमी आहे. नेहमीच्या आवळ्यासारखा नाही, आपण जो मीठ लावून खात होतो. नाही तसा नाही, कारण उकडल्यामुळे कमी होणार ते. आता हळद घाला. थोडस तिखट तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला तिखट आवडतं ना? हो. तिखट जास्त घाला. मीठ थोडं. थोडासा गरम मसाला. थोडासा, अगदी थोडा, नाही अगदी कमी. बस बस बस. आता किशमिश सगळे घाला. याच्यात सगळ्या चवी आल्या थोडक्यात. याच्यात सगळ्या चवी आहेत आणि सगळे पौष्टिक पदार्थ आहेत. थोडी धन्याची पूड आणि चवीला साखर. गुळ घातला तरी सुद्धा चालतो. आता थोडंसं आपण पाणी घालूया. मोठा करू काय? थोडं चालेल. आता हे झालेलं आहे सगळं, तर सगळे मसाले मिक्स होण्यासाठी आपण 1-2 मिनिटं झाकून ठेवूया. ओके. आणि हे झाकून हे उघडल्यानंतर हे खायचं कशाबरोबर? हे कुठल्याही पोळी बरोबर, पराठ्याबरोबर, ब्रेड बरोबर, कशाने. आणि रोजच्या जेवणात हे असावं आपल्या. बरं. कारण की आवळा पण जातो, मेथी पण जातं. ह्याला आपण नाव काय ठेवलंय? मेथी आवळा मिलीजुली. मेथी आवळा मिलीजुली. लिहून घ्या साहित्य. मेथी आवळा मिलीजुली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 उकडलेले आवळे, मोड आलेली मेथी, गरम मसाला, जिरं, धन्याचे पूड, लाल सुकी मिरची, किसमिस, तूप, साखर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिरं, मेथी आणि सुक्या मिरच्या परतून घ्याव्यात. या मिश्रणामध्ये उकडलेले आवळे, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, किशमिश, धणेपूड, साखर आणि पाणी घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. चला चला, आता आपण जो पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय विद्याताई? आपली पुढची रेसिपी आहे सुंठ वागून. सुंठ वागून. सुंठ वागून. ही काश्मीरी रेसिपी आहे, काश्मीरी भाजी आहे. मग तुम्ही का बनवली पुण्यात राहून? काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे ना आपल्या प्रेक्षकांना. ओके ओके. तो स्पेशली आमच्यासाठी डिझाईन केलेली आहे. हो, कारण हे कॉम्बिनेशनच इतकं वेगळं आहे की सफरचंद आणि वांग आणि त्याची परत भाजी. तेच बघतोय मी. मला साहित्य सांगता काय काय? हो, सफरचंद. आणि हे जे सफरचंद आहे हे आंबटसर सफरचंद, म्हणजे हिरवं जे असतं ना ते शक्यतो मिळालं तर घ्यायचं. म्हणजे हे आणि हे त्याचं कॉम्बिनेशन खूप छान जातं. ओके, मला साहित्य सांगता. सफरचंदाचे तुकडे, वांग्याचे तळून घेतलेले काप इथे, ओके, कोथिंबीर, थोडंसं दही, जिरं,
त्याच्यानंतर अक्रोडाचे तुकडे, बडीशोपची पावडर, शहाजिरेची पावडर, साखर, बदामाचे तुकडे, सुंठ, तिखट, हळद आणि मीठ. कसं आहे, हे आंबट आहे. हे आंबट आहे, बरोबर. खात्री करायला पाहिजे ना, पदार्थ उत्तम व्हायला पाहिजे. हे आंबट आहे, मी त्याचं आता पुढे काय करायचं सांगा. तेल तापलेलं आहे, तेल तापलेलं आहे. सफरचंद मी खातोय. आपण आता पहिल्यांदा जिरं घालूयात. काय केलं मोठं आता? जिरं तडतडल्यावर सफरचंदाच्या फोडी घालायच्या. हो बरं. हो, माझं खाऊन झालंय, त्यामुळे आता काही टेन्शन नाही मला. हे काळं पडू नये म्हणून तुम्ही पाण्यात पाण्यात ठेवलंय ठेवलंय. हो. आता याच्यात थोडंसं मीठ, थोडंसं मीठ घालूयात आणि ह्या फोडी जरा मऊ होण्यासाठी आपण याला झाकून एक 2 ते 3 मिनिटं ठेवूयात. ओके. बरं, आता तुमचं वाचनाचं आवड आहे, तुम्हाला एक वाचनाची आवड खूप आहे. आवड आहे. काय वाचता म्हणजे तुम्ही कुठपासून मला कुठपर्यंत? आत्मचरित्र वाचायला खूप आवडतात. बरं. सॅलेड डेकोरेशन जे करतात, म्हणजे कार्विंग, हां हां हां. ते पण खूप आवडतं. त्याच्यात पण मी बरंच करते आणि मला प्राइजेस पण बरीच मिळाले त्याच्यामध्ये. काय सांगताय? सॅलेड डेकोरेशन. हो. आता हे झालं असेल, थोडंसं मऊ व्हायला पाहिजे, हां. कारण की आपली वांगी आपण तळून घेतलेली आहे, त्यामुळे ते सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ती वांगी पण घालूयात. ओके. आता ह्याच्यामध्ये हळद थोडी, तिखट, शहाजिरेची पूड, अक्रोड, मेनच आहे. महत्त्वाचं. हां, बदाम. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं फेटून दही घालूयात. थोडंसं दही, बडीशोप पावडर आणि सुंठ. आता थोडं पाणी घालायच्यात, थोडी साखर घाला अजून आणि कोथिंबीर. हां. आणि आता परत एकदा आपण याला झाकून ठेवायची, एक वाफ द्यायची, म्हणजे सगळे मसाले त्याचे परत मिक्स होतील. हां. आणि हे आता किती वेळ ठेवायला लागेल? 5 मिनिटं तरी. आणि हे कशाबरोबर खायचं? हे पोळी किंवा पराठा. पोळी पराठा, ब्रेड, कशाही बरोबर, किंवा इव्हन स्टीम राईस बरोबर. स्टीम राईस बरोबर पण ही रेसिपी खूप सुंदर लागते. हो. लिहून घ्या साहित्य आणि कृती, प्रत्यक्ष करून बघा. सुंठ वागून बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सफरचंदाचे तुकडे, तळलेले वांग्याचे तुकडे, कोथिंबीर, दही, शाही जिरे पूड, बडीशेप पूड, अक्रोड, जिरं, सुंठ, बदामाचे तुकडे, साखर, मीठ, हळद आणि तिखट. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करावी. त्यामध्ये सफरचंदाच्या फोडी आणि मीठ घालून एक वाफ काढावी. या मिश्रणात तळलेले वांग्याचे तुकडे, हळद, तिखट, शाही जिरे पूड, अक्रोड, बदामाचे तुकडे, 2 ते 3 चमचे फेटलेलं दही, बडीशेप पूड, सुंठ पावडर, पाणी, साखर आणि कोथिंबीर घालून वाफेवर शिजवून डिश सर्व्ह करावी.